नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय रताळ्याचे काप, गोड रताळ्याचे काप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी एकदम साधी सोपी रेसिपी आहे। फक्त 3 गोष्टी इथे लागणार आहेत, रताळे, तूप आणि गूळ। इथे मी 3 मीडियम साइजचे रताळे घेतले, त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता मी त्यांचे साल काढते। रताळ्याचे साल नाही काढले तरीही चालतं, पण मग त्याला शिजायला वेळ लागतो आणि माझ्या लहान मुलाला मला द्यायचे, त्यामुळे मी साल काढून घेतले। व्यवस्थित साल काढून घेतल्यानंतर ते असे बारीक बारीक चकत्यांमध्ये कापून घ्यायचे। तुम्ही बघू शकता वेफर्सच्या थिकनेस सारखं मी त्यांना कट करून घेते। कापल्यानंतर 2 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचे आणि पाण्यातच भिजवून ठेवायचे। आपण फोडणी देईपर्यंत पाण्यातच ठेवायचे, नाहीतर रताळे काळे पडतात। हे गोड रताळ्याचे काप किंवा रताळ्याचे चिप्स तुम्ही म्हणू शकता, खूप छान लागतात, खूप सुंदर लागतात। मी बऱ्याचदा घरी बनवत असते, माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडतात। चला, रताळे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून ठेवलेत, आपण पटकन गूळ बारीक करून घेऊया। गूळ किसून घेतला तरी चालेल किंवा मी असं कापून घेते, असं कापून घेतला तरीही चालेल। मी इथे काळा गूळ वापरतेय। मला 3 रताळ्यांना साधारणतः 1 वाटी गूळ लागलेला आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो, अगदी झटपट तयार होतो। चला, गूळ बारीक झालेला आहे। आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे, गरम झाल्यानंतर त्याच्यात 2 चमचे तूप टाकायचे आणि आपले सगळे रताळे त्याच्यात टाकून घ्यायचे। रताळ्याचे काप तुपामध्ये टाकले की 5 मिनिटांसाठी मोठ्या आचेवर परतून घ्यायचे। त्यांचा रंग लगेच सोनेरी व्हायला लागतो, तुम्ही बघू शकता। रताळ्याचे काप 5 मिनिटांसाठी छान परतून घेतले की झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे, नंतर हलवून पुन्हा झाकण ठेवून द्यायचे। आपण सगळे रताळे वाफेवर शिजवणार आहोत, यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टाकायची गरज पडत नाही। पुन्हा एकदा मी त्याची अशीच वाफ काढून घेते। नंतर यामध्ये गूळ टाकला की यांना पाणी सुटतं, त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही, त्या पाण्यामध्ये रताळे नंतर शिजतात। आता इथे जवळपास 70% रताळे शिजले होते। आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालते। मस्त मिक्स करून घेऊया, खूप छान वास येतोय। रताळे खूप हेल्दी आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आपण लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारे हेल्दी गोष्टी द्यायचा प्रयत्न करतो। माझ्या मुलाला उकडलेले रताळे अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे मी त्याला गुळामध्ये असे टाकून शिजवून देते, त्याला खूप आवडीने तो खातो। गूळ टाकल्यानंतर मी पुन्हा 2 वेळेस झाकण ठेवून त्याची वाफ काढली आहे, म्हणजे गुळामध्ये रताळे व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत शिजतील। त्यानंतर आपण झाकण काढून गूळ घट्ट होईपर्यंत, छान रेड्यूस होईपर्यंत शिजवून घेणार। तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता, तुमच्या इच्छेनुसार। ज्यांना फार गोड आवडत नाही, कमी पण गूळ टाकू शकता। मस्त कॅरमलाइज होतात, त्याच्यावर एक गुळाची आणि तुपाची शाईन असते, दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। चला, आपले गोड रताळ्याचे काप तयार झालेले आहेत। तुम्ही स्वीट पोटॅटो जॅगरी चिप्स सुद्धा म्हणू शकता। मस्त ड्रायफ्रुट्सने गार्निश केलंय मी इथे। रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली आहे ते। आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर तीक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू सो मच।